जे महावितरणचा जो भोंगळ कारभार चालू आहे, त्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आमच्या म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे त्यांच्या माध्यमातून सातारामध्ये काम करणारे पूर्व आणि पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष मदन खंकाळ आणि सोमनाथ तात्या धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या भोंगळ काम खताचा पर्दाफाश करण्यात आला व तसेच तिथं असणारा जो अधिकारी आहे 12% आणि केरळकर यांच्या कारभाराची SITच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याकरता आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. याचं कारण असंच की गेली 3-4 वर्ष उलटून सुद्धा हे अधिकारी राजरोसपणे मनमानी कारभार करत आहेत. यांना 3-4 वर्ष झाली तरी जिल्ह्यामध्ये त्यांना बदलीचं काय पत्र आलं असेल, परंतु काम वाढवून घेतलं याचा आम्हाला समजलंच नाही. त्यामुळे यांनी आतापर्यंत केलेली जी काही वीज जोडणी आहे, तसेच अनेक प्रकारची जी काही डीपी बदलणे किंवा खांब टाकणे इत्यादी जी टेंडर प्रक्रिया राबवली आहे, या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी केलेल्या जी काही आजपर्यंत चुकीच्या पद्धतीनं काम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दलित वस्ती नसताना सुद्धा विशेष घटक योजनेच्या माध्यमातून जे समाज कल्याणच्या माध्यमातून काही कनेक्शन जोडली जातात आणि डीपी टाकले जातात, त्या डीपी त्यांनी टाकलेल्या डीपी योग्य ठिकाणी टाकले का, तसेच आमच्याच म्हणजे दलित वस्ती आहे त्या तिथं बहुजन वस्ती आहे त्या ज्याचा खऱ्या अर्थानं त्या डीपीचा आणि वीज कनेक्शनचा आमच्या समाजाला म्हणजेच माल सांबार कुंभार वडर काही साडी पाणी पोळी यांना होतोय का, आणि जर होत नसेल तर तिथं फक्त लेआउट टाकले तर तिथं डीपी टाकले तर हे रिपब्लिकन पक्ष कदापि खपवून घेणार नाही. त्याच माध्यमातून अनेक ठिकाणी बिल्डिंगच्या माध्यमातून बांधले जातात, त्या ठिकाणी जिथं 100 KVच्या डीपीची गरज आहे, आवश्यकता आहे, तिथल्या बिल्डरची हातमिळवणी करायची आणि त्या हातमिळवणी करून 60 KVचा डीपी टाकायचा आणि बाकीच्या पैशाचा घपला करायचा, अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर कधी 60 KVची मागणी असेल, आवश्यकता जर 60 KVची असेल तर 100चा टाकायचा आणि ठेकेदाराकडे पैसे काढायचे. असले लागेबांधे या MSEB विभागात चालू आहे. आणि आपण पाहतोय की सर्वसामान्य ग्राहकाला मात्र बिल येत असताना आणि बिल देत असताना मात्र तिथलं मात्र मनमानी कारभाराचं बिल दिलं जातं. ज्याचं कनेक्शन 100 युनिटच्या पुढे गेले त्याला 10-15 रुपयानं दर आकारणी करायची आणि दर आकारणी केल्यानंतर त्याला भरमसाठ बिल पाठवायचं आणि बिल नाही बदले की दुसऱ्या दिवशी तो कैची आणि काय म्हणतात ती घेऊन जातो, पकड घेऊन 2च मिनिटात कट करतो. अशा प्रकारे सर्वसामान्यांची लूट सुरुवात केलेली आहे आणि MSEBच्या या मनमानी कारभाराला सर्वसामान्य घरात सुद्धा कंटाळलेला आहे. आज आपण पाहतोय की MSEBचा इथं कालनिर्णयाच्या जे साळगावकरांचा महिना मात्र 30 तारखेचा 31 तारखेचा आणि MSEBचा महिना मात्र 25 तारखेचा आणि 25 तारखेचा महिन्यामध्ये वर्ष आमचं 12 महिन्याचं आणि MSEBचं वर्ष मात्र 13 महिन्याचं. अशा प्रकारचा कारभार MSEBने केला. या 2-3-4 विषयाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचं MSEBच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या दोन्ही अधिकाऱ्यांना हक्कलपट्टी करा म्हणून आम्ही छेडणार आहे, एवढं मात्र निश्चित. आज या ठिकाणी आम्ही पत्र देऊन सुद्धा त्या ठिकाणी दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात म्हणजे 8 दिवसात कलेक्टर ऑफिस समोर आम्ही MSEBच्या दारात 5 ते 6 तारखेपासून आम्ही आंदोलनावर बसू आणि त्या ठिकाणी न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. असं आहे, आम्ही जे पत्र दिलेलं आहे यांना कलेक्टरला निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्याला की जे काय घपला केलेला आहे MSEBने ते तुम्ही सॉल्व करा. तर त्यांनी अजून आम्हाला काय सांगितलं, पत्र वगैरे दिलं नाही. जर पत्र आम्हाला जर लवकर त्यांनी दिलं नाही तर आम्ही त्यांच्या MSEB दारामध्ये अर्धनग्न आंदोलन करणार आणि आमच्या महिला जे आहेत ते आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करणार, असं आमचं महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब भोवाल आणि दीपक निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने करतो.